सपना गरीब कुटुंबातील होती. 4 महिन्यांपूर्वी तिची एंगेजमेंट झाली होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचे लग्न होत होते. त्या मुलाचे नाव होते राजीव. सपना तिच्या लग्नाबद्दल खूप उत्साहित होती आणि तिला तिच्या लग्नाची स्वप्ने पडू लागली. तिच्या लग्नामुळे ती खूप खुश होती. इतकी की ती तिच्या लग्नाच्या खरेदीत व्यस्त होती. सपनाच्या आईवडिलांची इच्छा होती की तिचे लग्न थाटामाटात व्हावे. त्यांच्या लग्नामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबही खूप आनंदी होते. सपनाला तिच्या लग्नाची तयारी पार्लरमध्ये करायची होती. त्यामुळे सासरच्या घरून लग्नाचे कपडे आधीच आले होते. तिचा लाल लेहंगा बेडवर ठेवण्यात आला होता. सपना आईवर खुश झाली आणि म्हणाली, आई, हा लेहंगा कोणी आणलाय? तो लेहंगा खूप सुंदर दिसत होता. तो सोनेरी रंगाचा लेहंगा होता. सपनाची आई म्हणाली, बेटा, हा तुझ्या सासरच्या घरून आला आहे. आईने हे सांगताच सपनाचे डोळे आनंदाने नाचू लागले. इतके सुंदर कपडे आणि अशा सुंदर बांगड्या पाहून तिला खूप आनंद झाला. सपना आईला म्हणाली, आई, कपडे तर खूप छान आहेत, पण मला बांगड्या आवडल्या नाहीत. हे ऐकून सपनाची आई म्हणू लागली की बेटा, तुझ्या नशिबाला धन्यवाद कर की तुला इतके चांगले सासर मिळाले आहे. नाहीतर अनेक मुलींना चांगल्या गोष्टीही मिळत नाहीत. सपनाच्या आईने सांगितले की तुझे सासरचे लोक खूप चांगले आहेत. सर्व नातेवाईकांनी मिळून तुझ्या लग्नाची सर्व व्यवस्था केली. नाहीतर सपनाची आई इतकी गरीब स्त्री होती की तिच्यासाठी कधीच काही करू शकत नव्हती. तिच्या आईने तिच्या लग्नासाठी आणि लग्नासाठीचे कपडे खूप कष्टाने गोळा केले होते. सपनाचे लग्न चांगल्या कुटुंबात होत होते. त्यामुळे तिच्या आईने कसे तरी तिचे लग्न चांगले व्हावे यासाठी प्रयत्न केले. सपनाच्या लग्नाची सर्व व्यवस्था झाली होती आणि तिचे लग्नही चांगल्या कुटुंबात होत होते. ती तिच्या लग्नात सर्वात सुंदर दिसत होती. ती पार्लरमध्ये तयार झाली होती आणि म्हणून सपनाने पण पैसे गोळा केले होते, कारण की तिची इच्छा होती आणि तिच्या लग्नात सर्वात सुंदर दिसावे ही प्रत्येक मुलीची इच्छा असते. आता तिच्या लग्नाची वेळ आली होती. ती पार्लरमधून तयार होऊन लग्न मंडपात पोहोचली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या सासरच्या घरी फक्त 3च लोक होते. तिचा नवरा, तिची सासू आणि तिचा दीर. सपनाचे सासरे आधीच मरण पावले होते आणि सपनालाही स्वतःच्या कुटुंबात वडील नव्हते. सपनाच्या शेजारी राहणाऱ्या एका काकांनी हे नाते जुळवले होते. तो मुलगा त्यांच्या बहिणीचा मुलगा होता. सगळे तिचे सासरचे खूप कौतुक करत होते आणि तिच्या नवऱ्याची सर्वाधिक प्रशंसा केली जात होती. लोक म्हणायचे की तुझा नवरा खूप हुशार आणि शिकलेला मुलगा आहे आणि तो तुला खूप आनंदी ठेवेल. तू त्याच्या घरात राणीप्रमाणे राहशील. सपना तिच्या सासरच्या घराचा विचार करून खूप आनंदी असायची, कारण तिला या गरीब जीवनाचा कंटाळा येत होता. शेवटी या गरीब जीवनात काय होते, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत नातेवाईकही असतात. सपनाला तिच्या आईने एकटीनेच वाढवले. ती 6 वर्षांची असताना तिचे वडील वारले. त्यावेळी तिची आई तरुण होती. सपनाच्या आईने शिवणकाम केले. तिला मोठ्या कष्टाने वाढवले आणि शिकवले. त्यांचं शिवणकाम खूप चांगलं होतं, त्यामुळे तिला योग्य काम मिळायचं. सपनाच्या घरात फक्त ती, तिची आई आणि एक लहान भाऊ होता. सपनाचे वडील वारल्यानंतर तिच्या आईने दुसरे लग्न केले नाही. सपना आणि तिच्या भावाच्या संगोपनाची तिला नेहमीच काळजी असायची. म्हणूनच तिची आई म्हणायची की आपल्या मुलीचे लवकरात लवकर लग्न करेल. त्यामुळे सपना वयात येताच तिची आई तिच्यासाठी नाते शोधू लागली. वडिलांच्या मृत्यूनंतर सपनाच्या आईला तिच्या आईवडिलांनी किंवा सासरच्यांनी साथ दिली नाही. तिच्या आईने जे काही केले ते तिने स्वतःच्या कष्टाच्या पैशातून केले. अडचणीच्या वेळीही कोणी मदत केली नाही. म्हणूनच सपनाच्या आईची इच्छा होती की आपल्या मुलीचे लवकरात लवकर लग्न व्हावे, जेणेकरून आयुष्याने आपला विश्वासघात करू नये आणि तिच्या मृत्यूनंतर तिची मुलगी या जगात लावारीस राहील. सपनाच्या आईचे तिच्यावर खूप प्रेम होते. तिच्या आनंदासाठी तिने खूप काही केले आहे. सर्व बाजूंनी अपेक्षा नसतानाही त्यांनी एकमेकांना नेहमीच साथ दिले. सपनाने 12वी शिक्षण पूर्ण केले होते, कारण तिला अभ्यासात फारसा रस नव्हता. जर तिला अभ्यासाची आवड असती तर तिच्या आईने तिला अधिक मेहनत करून शिकवू शकली असती. परंतु तिने तिच्या आईला पुढे शिकण्यास नकार दिला आणि मग सपनाच्या आईची तब्येत एक ना एक दिवस खूप खराब होत होती. शाळा संपल्यानंतर तिने तिच्या अभ्यासाला बाय बाय केले आणि मग सपनाने तिच्या आईला घर चालवायला मदत करायला सुरुवात केली. तिला शिवणकामही चांगलं येत होतं, त्यामुळे तिने लोकांचे कपडे शिवायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे तिला पैसेही मिळू लागले. ती कपडे शिवण्यात एकदम परफेक्ट होती. त्यामुळे फार कमी वेळात त्यांना जास्त कपडे शिवायला लागले आणि ती आणि तिची आई दोघीही खूप शिवणकाम करू लागल्या आणि हळूहळू सपनाने खूप पैसे जमा करायला सुरुवात केली आणि जास्तीत जास्त लोक त्यांच्याकडे येऊ लागले. त्यांच्याकडे शिवण्यासाठी कपडे आणायचे आणि अशा प्रकारे ते चांगले राहू लागले आणि तिच्या भावाचा अभ्यासही चांगला चालला. तिचा भाऊ आता 10वीत होता. असेच आयुष्य जगत जवळपास 3 वर्ष झाली होती. आता सपना 23 वर्षांची झाली होती आणि सपनाच्या आईला तिच्या मुलीला लवकरात लवकर निरोप द्यायचा होता. सपनाच्या नातेवाईकांचा तिच्याशी काहीही संबंध नव्हता, त्यामुळे तिला नाते शोधण्यात खूप अडचण येत होती आणि तिच्या आईची इच्छा होती की तिने एक चांगले नाते आणि चांगले कुटुंब शोधावे. तेव्हा शेजारच्या काकांनी तिला सांगितले की त्यांच्या बहिणीचा मुलगा आहे, त्यांचे कुटुंब चांगले आहे. त्यामुळे सपनाच्या आईने लवकरात लवकर तिचे लग्न निश्चित केले. मुलाला पहिल्या नजरेतच सपना आवडली आणि तिच्या लग्नाची तारीखही ठरली. सासरच्यांनी हुंडा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे तिच्या आईला तिच्या हुंड्याची फारशी चिंता नव्हती. आजच्या काळात हुंडा नाकारणारे फार कमी लोक आहेत.
या विचाराने सपनाला खूप आनंद झाला. पण तरीही तिच्या आईने जे काही थोडेफार सामान ठेवले होते ते तिला दिले होते. आणि आता सपना आणि सपनाची आई पूर्णपणे बेफिकीर झाली होती. आणि दिवस पटकन आणि आनंदाने जात होते. लवकरच सपनाच्या लग्नाचा दिवस जवळ आला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना आयुष्यभर साथ दिली नव्हती. त्यामुळे तिच्या आईने त्यांच्या नातेवाईकांना लग्नाला बोलावले नव्हते. त्यांनी लग्नाला फक्त शेजारच्या लोकांनाच बोलावलं होतं. त्यांची गरिबी पाहून सासरच्यांनी तिच्या आईला प्रत्येक मोठा खर्च उचलण्यास मनाई केली होती. पण तरीही सपनाच्या आईने तिच्या लग्नाची उत्तम व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आणि लग्न भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न केला. लग्नाची मिरवणूक घेऊन मुलं वेळेवर लग्न मंडपात पोहोचली. त्यानंतर सपनाचं लग्न झालं. सपनाने तिच्या भावी पतीला फोटोमध्ये फक्त एकदाच पाहिले होते. तो खूप हुशार आहे आणि शिक्षित होता. सपनासुद्धा खूप सुंदर होती. तिला माहीत होते की कोणत्याही मुलाला ती पहिल्याच नजरेत आवडेल. लग्नाच्या संपूर्ण रात्रभर खूप धूमधडाका होता. सर्व पाहुण्यांनी जेवण केले आणि मग निरोप समारंभ पार पडला. सपनाने निरोप घेतला आणि सासरच्या घरी पोहोचली. सर्वप्रथम तिला तिच्या सासूबाईंच्या खोलीत बसवण्यात आले आणि मुंह दिखाईचा विधी पार पडला. सपना खूप थकली होती. विवाह सोहळा आटोपल्यानंतर सासूने तिला तिच्या खोलीत नेले. खोली चहूबाजूंनी फुलांनी सजवली होती आणि बेडही फुलांनी सजवला होता. तिच्या सासूने तिला बेडवर बसायला सांगितले आणि तिचा लेहंगा सर्व बाजूंनी पसरवला. ती पूर्णपणे एखाद्या नायिकेसारखी दिसत होती आणि तिच्या मनात एक विचित्र दहशत जागृत होत होती. सपना तिचा नवरा येण्याची वाट पाहत होती. वाट हळूहळू लांबत चालली होती. तिला बेडवर बसून 2 तास उलटून गेले होते. तिचा नवरा खोलीत आला नव्हता. तिला एका गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले की तिचे लग्न झाले होते, पण तिने तिच्या नवऱ्याला तिच्याशी बोलताना अजिबात पाहिलं नव्हतं. तिने आजवर पतीचा आवाजही ऐकला नव्हता. असेच बसून जवळपास 2-3 तास गेले आणि तिला झोप लागली. मग ती त्याच बेडवर टेकून थोडा वेळ झोपली. अचानक तिने डोळे उघडले तर तिचा नवरा अजूनही खोलीत उपस्थित नव्हता आणि ती डोळे मिटून काहीतरी विचार करू लागली होती. ठोठावण्याच्या आवाजाने अचानक तिचे डोळे उघडले. तेव्हा किती वेळ गेला कळलेच नाही. तिने आजूबाजूला पाहिले असता खोलीत कोणीही दिसले नाही, ज्याने तिला खूप आश्चर्य वाटले. दाराकडे नजर टाकताच खोलीत पूर्ण अंधार असल्याने तिला काहीच दिसेना. खोलीची लाईट कोणी बंद केली या विचाराने सपनाला खूप आश्चर्य वाटले आणि मग खोलीत कोणीतरी आल्याचे तिला समजले. खोलीच्या आत आलेली व्यक्ती कोण होती? त्याने सपनाला खोलीतील लाईट लावू नये अशा फक्त सूचना दिल्या, कारण ती फुलांनी सजवलेल्या गोष्टींबद्दल घाबरत होती आणि तिची पहिली रात्र खराब होऊ नये असे तिला वाटत होते. पतीकडून हे ऐकून सपनाला खूप आश्चर्य वाटले, पण तिला लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याला नाराज करायचे नव्हते, म्हणून तिने रूमचा लाईट लावला नाही. त्यानंतर तो माणूस आला आणि सपनाच्या जवळ बसला आणि सपनाचा पदर उचलला. त्यानंतर तो हळूहळू सपनाला आवडू लागला. किती प्रेमळ नवरा मिळाला याचा विचार करून सपनाला खूप आनंद होत होता. त्यानंतर सपना तिच्या नवऱ्याच्या प्रेमात हरवून गेली. तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि सपनाला खूप आनंद वाटत होता. अख्खी रात्र अशीच प्रेमात गेली. सकाळी सपनाने डोळे उघडले तेव्हा तिचा नवरा खोलीत उपस्थित नव्हता. सपनाला वाटले की कदाचित तो लवकर उठला आणि म्हणून बाहेर गेला. सपना उठली, पटकन आंघोळ केली आणि नवीन नवरीसारखे चांगले कपडे घालून बाहेर आली. सपनाचा नवरा आणि तिचा दीर बाहेर डायनिंग टेबलवर बसले होते. सपनाचा नवरा सपनाकडे बघतही नव्हता. हे पाहून सपनाला खूप विचित्र वाटले आणि तिचा दीर सपनाकडे एकटक बघत होता. सपना असा विचार करत होती की तिचा नवरा तिच्याकडे बघत पण नाहीये आणि हा दीर आहे जो एकटक तिच्याकडे पाहत होता आणि तो तिला खाऊन टाकेल असे वाटत होते. त्यानंतर सपनाच्या सासूने सपनाला स्वयंपाकघरात नेले आणि लग्नानंतर पहिल्यांदा सपनाने तिच्या सासरच्या स्वयंपाकघरात कुटुंबासाठी सर्व सदस्यांसाठी जेवण बनवले आणि सपनाने बनवलेले जेवण सर्वांनी खाल्ले. सपनाने बनवलेला पदार्थ खाऊन सगळ्यांनी मजा घेतली. सर्वांनी सपनाचे खूप कौतुक केले, पण सपनाचा नवरा काही बोलला नाही आणि त्याने जास्त खाल्लेही नाही. सपना त्याच्याशी बोलण्यासाठी तिच्या पतीजवळ आली तेव्हा तो उठला आणि निघू लागला. सपनाने त्याला विचारले की तू कुठे चालला आहेस? तर तो म्हणाला की माझे ऑफिस आहे, मला जास्त सुट्टी मिळालेली नाही, त्यामुळे मला जावे लागेल. आणि सपनाचा नवरा त्याच्या ऑफिसला निघून गेला. पण सपनाचा दीर घरी होता. त्याने सपनाला काळजी करू नको असे सांगितले. मी घरी आहे, तुला काही हवे असल्यास कृपया मला कळव. सपनाला खूप आश्चर्य वाटले की तिचा दीर तिला वहिनी म्हणून हाक मारत नव्हता, तर तुम्ही करून बोलत होता आणि तिच्याकडे एकटक पाहत होता. या विचारात सपनाने दिवसभर घालवला. तिला तिच्या नवऱ्याचे वागणे अजिबात समजत नव्हते, पण सपनाची सासू खूप चांगली होती आणि ती सपनाची खूप काळजी घेत होती. आता घरात फक्त सपनाची सासू आणि सासरे होते आणि तिचा नवरा ऑफिसला गेला होता. सपनाने संध्याकाळी सर्वांसाठी जेवण बनवले. त्यानंतर सपनाच्या सासूबाई आणि दिराने जेवण केले. सपना तिच्या नवऱ्याची वाट पाहत होती, पण तो बराच वेळ आला नाही. रात्रीचे 11 वाजले होते. तेव्हा सपनाचा दीर आला आणि सपनाला विचारले की ती राजूची किती वेळ वाट पाहणार आहे. त्याचा काही विश्वास नाही. कधी तो खूप उशिरा येतो तर कधी ऑफिसमध्येच थांबतो. हे ऐकून सपनाला खूप वाईट वाटले की असे ऑफिसमध्ये तर फार कमी घडते, कारण तिच्या लग्नाचा एक दिवसही उलटला नव्हता आणि तिच्या नवऱ्याला तिच्यासाठी वेळ नव्हता. सपनाने अनिच्छेने जेवण केले आणि तिच्या खोलीत जाऊन पतीची वाट पाहत झोपी गेली. जेव्हा ती गाढ झोपेत गेली तेव्हा तिच्या खोलीत पुन्हा हालचाल झाली
आणि सपनाला तिचा नवरा आल्याचे जाणवले. सपनाने लाईट ऑन करण्याचा प्रयत्न करताच तिच्या पतीने लाईट चालू करण्यास नकार दिला आणि त्यानंतर त्याने सपनाला सावरण्याची संधी देखील दिली नाही आणि सपनाला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्यावर अपार प्रेम करू लागला. सपनाला खूप विचित्र वाटलं की दिवसा तिच्याशी न बोलणारा नवरा रात्री तिच्यावर इतकं प्रेम कसं करतो. पण आता तिला जास्त काही बोलायचं नव्हतं आणि ती गुपचूप नवऱ्याच्या प्रेमात हरवून गेली. आणि सकाळी जेव्हा तिने तिचे डोळे उघडले तर तिचा नवरा पुन्हा खोलीत उपस्थित नव्हता. सपना ताबडतोब बाहेर आली तेव्हा तिच्या सासूने राजू ऑफिसला गेल्याचे सांगितले. आता या घरात काय चाललंय हे सपनाला काही समजत नव्हतं. सपनाला आता बरे वाटत नव्हते. सपनाला वाटले की कदाचित ती खूप जास्त विचार करत असेल आणि तिने घराच्या कामात मन एकाग्र करायला सुरुवात केली. ती घर साफ करू लागली. स्वच्छता करत असताना तिची नजर कोपऱ्यातल्या एका खोलीवर पडली जिथून काही विचित्र आवाज येत होते. सपनाने त्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा आतील दृश्य पाहून तिला आश्चर्य वाटले. आत एक बाई बसली होती. तिचे केस विखुरलेले होते आणि ती वेडी दिसत होती. आणि मग सपनाच्या डोळ्यासमोर काहीतरी आले ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली. सपनाने पाहिले की त्या खोलीत दुसरे कोणीतरी देखील होते आणि तो दुसरा कोणी नसून तिचा पती राजीव होता. राजीव आला आणि त्या बाईजवळ बसला. तिला आपल्या मिठीत घेऊन तिच्यावर प्रेम करू लागला. आता सपनाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची ताकद संपली होती. काय करावे ते समजत नव्हते. आधी आईला फोन करून हे सगळं सांगावं असं तिला वाटलं. पण नंतर तिला वाटलं की आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि तिला हे सगळं कळलं तर ती आणखीनच चिंतेत पडेल. तेवढ्यात सपनाने दरवाजा बंद केला आणि तिथून निघून गेली. आता सपनाला प्रश्न पडत होता की रात्रीच्या अंधारात तिच्या खोलीत येणारी व्यक्ती तिचा नवरा आहे की आणखी कोण. तो तिला रोज लाईट का लावू देत नाही. सपनाने ठरवले की आज तिला सर्व कळेल आणि रात्र पडताच सपना झोपेचे नाटक करू लागली. तितक्यात कोणीतरी खोलीत आले आणि तिच्या जवळ बसले आणि तिच्यावर प्रेम करू लागले. तेव्हा सपनाने रूमचा लाईट चालू केला आणि लाईट चालू करताच समोरचे दृश्य पाहून सपनाचे डोळे विस्फारले. सपनाने पाहिले की ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तिचा दीर आहे. सपनाने त्याला ढकलले आणि म्हणाली, तू इथे काय करतो आहेस? माझा नवरा कुठे आहे? तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? तू मला स्पर्श करण्याचा प्रयत्नही कसा केलास? तर तो म्हणाला, सपनाजी एवढा राग का करत आहेस? मी तुला पहिल्यांदा तर स्पर्श केला नाही. सपना म्हणाली, तुला हे काय म्हणायचे आहे? तर तो म्हणाला, गेल्या 2 रात्री मी तुझ्या रूममध्ये येत आहे आणि तू माझ्याबरोबर खूप प्रेमाने वेळ घालवत आहेस. मग आज एवढी आश्चर्यचकित का दिसत आहेस? सपना म्हणाली, कसल्या गोष्टी बोलताय? मला वाटलं माझा नवरा येत आहे. माझे लग्न राजीवशी झाले होते. तर तो म्हणाला, हो, तू राजूबरोबर लग्न केलेस ते बरोबर आहे, पण तुझ्या रात्री तू माझ्यासोबत वेळ घालवत आहेस. त्याचे बोलणे ऐकून सपनाला खूप राग आला आणि तिने त्याला ढकलून दिले आणि रूम बाहेर आली आणि जोरजोरात ओरडू लागली. मग तिची सासू आणि तिचा नवरा पण बाहेर आले. सपनाने तिच्या सासूबाईंना विचारले की तुमच्या घरात हे सर्व काय चालले आहे? माझे लग्न राजीवशी झाले होते, पण तुमचा धाकटा मुलगा प्रवीण माझ्या रूममध्ये का येतो आणि तो म्हणतो की तोच माझ्या रूमवर गेल्या 2 रात्रीपासून येतोय? तर सपनाची सासू सपनाला म्हणाली की हो, मला माहीत आहे की प्रवीण तुझ्या खोलीत जातो. सपनाला तिच्या सासूबाईंकडून हे सर्व माहीत असल्याचे ऐकून खूप आश्चर्य वाटले. सपनाने तिच्या नवऱ्याकडे पाहिले. तो शांतपणे उभा होता. सपना त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली की हे सर्व काय आहे? तू माझ्याशी लग्न केले होतेस, मग तुझा भाऊ माझ्या रूममध्ये का येतो आणि तू त्याला तिथे काय येऊ दिलेस? तो काहीच बोलत नव्हता. शांतपणे उभा राहून पाहत होता. सपनाच्या प्रश्नांची उत्तरे कोणीच देत नव्हते. काही वेळाने त्या खोलीत राहणारी वेडी बाई पण बाहेर आली. तिला पाहून सपना म्हणाली, कोण आहे ही बाई? आणि मी तुला तिच्यासोबत पाहिले आहे. सपनाचे हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाचा सगळा प्रकार सपनाला कसा कळला याचा धक्काच बसला. तर सपनाने सांगितले की मी साफसफाई करत असताना मला या खोलीत काही आवाज ऐकू आले. तिने आत पाहिले तर त्या महिलेसोबत राजू खोलीत उपस्थित होता. खूप आरडाओरडा केल्यावर सपनाच्या सासूबाईंनी हकीकत सांगितल्यावर सपनाचे कान सुन्न झाले. आपल्या दोन्ही मुलांचे लग्न होत नसल्याचे त्यांनी सपनाला सांगितले, कारण मोठ्या मुलाचे या वेड्या मुलीवर प्रेम आहे आणि तो तिला सोडू इच्छित नाही, कारण ती त्याची पहिली पत्नी आहे आणि तो तिच्यावर खूप प्रेम करतो. पण त्यांना मुलबाळ झाले नाही आणि त्याची पत्नी मुलाच्या दुःखाने वेडी झाली. त्याला तिला सोडण्यासाठी आम्ही समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो मान्य नाही. धाकट्या मुलाच्या सवयी चांगल्या नव्हत्या. एकदा त्याने एका मुलीसोबत काही चुकीचे काम केले, त्यामुळे त्याला 5 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला आणि काही महिन्यांपूर्वीच त्याची सुटका झाली. माझा भाऊ तुझ्या घराजवळ राहत होता. माझ्या धाकट्या मुलाचे लग्न लावण्यासाठी काहीही करा असे मी त्यांना सांगितले, जेणेकरून त्यांचे कुटुंब पुढे जाऊ शकेल. तेव्हा भावाने स्वतः सांगितले की त्यांच्या शेजारी एक मुलगी राहते, जिला वडील नाहीत, फक्त आई आणि एक लहान भाऊ आहे. त्यांचा आमच्यावर खूप विश्वास आहे, कारण त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना पाठिंबा देत नाही. म्हणून आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी आलो आहोत. त्यांना त्यांच्या मुलीसाठी लवकरात लवकर चांगले नाते हवे आहे. जर तू मला सांगितलेस तर मी तुझ्या मुलाच्या लग्नाबद्दल त्या मुलीशी बोलेन. तुरुंगात जाऊन परत आलेल्या मुलाशी लग्न करण्यास ती सहमत आहे का, असा प्रश्न सपनाच्या सासूने विचारला. मग तो म्हणाला की आम्ही तिला खरे सांगणार नाही,
तुम्ही इथून दूर दुसऱ्या राज्यात राहता. त्या लोकांना तुमच्याबद्दल काय माहिती असेल आणि त्यांना काय माहिती मिळेल तुझ्या मुलाच्या तुरुंगातून येण्याबाबत? मुलीच्या कुटुंबाला तुमच्या बाजूच्या लग्नातील पाहुण्यांकडून याची कल्पना येऊ शकते. म्हणून तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाचे लग्न तिच्याशी लावा. त्यानंतर ती तिथे सासरी पोहोचली की तुमच्या धाकट्या मुलाचेही तिच्याशी लग्न करून द्या. आता तुमच्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या मुली मिळणे अवघड आहे. आणि तरीही तुमच्या घरात एक मुलगी आधीच आहे. ती तुमच्या मोठ्या मुलाची पहिली पत्नी आहे आणि तो फक्त तिच्यावर प्रेम करतो. यथावकाश मुलाचा संबंध यातूनच जन्माला येईल. ती दोन्ही मुलांना जन्म देईल. मुलगी कमी शिकलेली पण सुंदर आहे, पण तिला सांसारिक गोष्टींची समज नाही. तुम्ही तिला धमकावून तुमच्या घरात थांबवू शकता. तुमच्या विरोधात जाण्याची हिंमत दाखवणारा कोणीही शक्तिशाली तिच्या घरात नाही. पुढे काही झाले तर मी इथे तिच्या आईला समजावून सांगेल. सपनाच्या सासूबाईंना भावाचे हे विधान अगदी योग्य वाटले. अशा प्रकारे आपल्या दोन्ही मुलाचा वंश वाढेल असे तिला वाटले. त्यानंतर त्यांनी घाईघाईने लग्नाची तारीख निश्चित केली आणि लग्न लवकर उरकून सपनाला येथे आणले. विचार तर त्यांनी असाच केला होता की लग्नाची पहिली रात्र राजीवनेच तुझ्यासोबत घालवावी. मात्र त्याच्या पत्नीची प्रकृती खालावली, त्यामुळे तो तुझ्याकडे येऊ शकला नाही. म्हणून प्रवीणला तुझ्याकडे पाठवले. अजिबात काळजी करू नको. सपनाच्या सासूबाई म्हणाल्या की आम्ही पंडितजींशी बोललो आहोत आणि ते लवकरच तुझ्या आणि प्रवीणचे लग्न करतील. या घरात तुला कोणतीही अडचण येणार नाही. तू इथे आरामात राहा. बस आमच्या मुलांना त्यांचे वारस दे. हे सर्व ऐकून सपनाच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागतो आणि ती बेशुद्ध पडते. प्रवीण तिला खोलीत घेऊन आला. काही वेळाने सपना शुद्धीवर आल्यावर खोलीत कोणीच नव्हते. सपना तिच्या आईला फोन करून सर्व काही सांगते. तिची आई खूप अस्वस्थ होते आणि लगेच शेजारच्या काकांच्या घरी जाते. ती त्यांना संपूर्ण घटना सांगते आणि विचारते की त्याने तिच्या मुलीचे लग्न कोणत्या ठिकाणी केले आहे. तिचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले. तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे. मी तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करेन. आणि ती निघून जाऊ लागताच काका म्हणाले, जरा माझी ऐका. पोलिसांकडे जाऊन फायदा नाही. परिस्थिती आणखीनच बिघडेल. ती म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचे आहे? शेजारचे काका म्हणाले, सपनाची आई बघा. तुला आधीच मुलीसाठी मुलगा हवा होता. तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या नजरेत एकही मुलगा नव्हता. चांगल्या घरातील मुलाशी लग्न करण्याइतके पैसे तुमच्याकडे नव्हते. आणि तुमची मुलगी फारशी शिकलेली नाही आणि तिला स्वतःलाही कोणी आवडत नव्हते. लग्नासाठीही ती तुझ्यावर अवलंबून होती. तुझा मुलगाही लहान होता. त्याने सुद्धा कुठूनही नीट नाते तिच्यासाठी आणले नसते. म्हणून मला वाटलं इथे तुमच्या मुलीचं लग्न हुंडा न देता घेता होईल. कुटुंबही चांगलं आहे, पैसाही चांगला आहे आणि ती आरामात जगेल. असे अनेक पुरुष आहेत ज्यांनी दोनदा लग्न केले आहे. जर तो 2 बायकांसोबत आरामात राहत असेल तर तुमची मुलगी 2 नवऱ्यांसोबत राहू शकते. यात काय अडचण आहे? पोलिसात गेल्यास मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. ती इथे परत येईल. सुशिक्षितही फारसी नाही की कोणतीही नोकरी करेल. तुलाही बरे वाटत नाही. माहीत नाही केव्हा काय होईल. त्यात तुम्ही गरीब आहे आणि तुमच्याकडे पैसे नाही. दुसरे म्हणजे एकदा लग्न झालेल्या मुलीचे लग्न लवकर होत नाही. त्यामुळे ती आयुष्यभर भावावर ओझे राहील का? आणि भविष्यात तिचा भाऊ तिला ठेवेल की नाही हे माहीत नाही. बघ, तिथं तिचा उदरनिर्वाह करणं तुझ्या मुलीसाठी हिताचं आहे. आणि मी त्या लोकांशी बोललो होतो. तुमच्या मुलाच्या अभ्यासातही ते तुम्हाला थोडी मदत करतील. सपनाच्या आईला काहीच समजत नव्हते. ती स्वतःला शिव्या देत होती की तिने घाईघाईने तिच्या मुलीचे कुठलेही संशोधन न करता अज्ञातस्थळी लग्न लावून दिले आणि त्याचा परिणाम आज तिची मुलगी जाळ्यात सापडली आहे. आपल्या मुलीशी पुन्हा लग्न कोण करणार असा प्रश्न तिला पडला. ना तिच्याकडे पैसे होते ना मुलगी शिकलेली होती. तिला आधीच नाते शोधण्यास खूप अडचणी येत होत्या. आणि त्याहूनही अधिक म्हणजे कोणीही घटस्फोटित व्यक्तीशी सहजपणे लग्न करत नाही. जर त्यांनी तिला बोलावून घटस्फोट घेतला तर तिचे आयुष्य कसे चालेल? त्यामुळेच आता सपनाने तिथेच राहावे हेच त्यांना योग्य वाटले आणि राजीव आणि प्रवीण दोघांनाही नवरा म्हणून स्वीकारावा. सपनाची आई सपनाला फोन करते आणि तिला सांगते की बघ बेटा, आता जे काही झाले ते झाले आहे. तू हे तुझे नशीब मानून दोघांनाही तुझे पती मानून घे. घटस्फोटित व्यक्तीशी कोणीही पटकन लग्न करत नाही. आणि तुला माहिती आहे की आपल्याकडेही पैसेही नाहीत आणि माझी तब्येतही चांगली नाही. मग इथे ही तुझी जबाबदारी कोण घेणार? सपनाला आता काहीच समजत नव्हते. तिला असे वाटले की कदाचित या जगात आपले कोणीही नाही जो तिची काळजी घेईल आणि तिच्या चांगल्या वाईटाचा विचार करेल. सपना हे सर्व विचार करत असताना अचानक राजीव खोलीत येतो आणि आत आल्यावर त्याने खोलीचा दरवाजा बंद केला. राजीवला तिच्या खोलीत पहिल्यांदा पाहून सपनाला धक्काच बसला. राजीव त्याचे कपडे काढू लागला. सपनाला काहीच समजत नव्हते. तिचे हातपाय मोकळे होऊ लागतात आणि तो येऊन सपनाजवळ बसतो आणि सपनाकडे बघतो आणि म्हणतो की तू असे काय बघत आहेस? मी तुझा नवरा आहे. ज्याच्याशी तुझे लग्न झालेले नाही तू त्याच्यासोबत रात्र घालवू शकतेस, तर माझ्यासोबत का नाही? तुझे माझ्याशी लग्न झाले आहे. सपनाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मग राजीव तिच्या जवळ येऊ लागला. सपनाने डोळे मिटले. काही वेळाने काहीच हालचाल झाली नाही तेव्हा सपनाने पाहिले की राजीव त्याच बेडवर पडून झोपला होता. सपना खूप अस्वस्थ झाली. तिचे नशीब तिच्याशी काय खेळ खेळत आहे असा विचार ती करत होती आणि रडत रडत कधी झोपी गेली ते तिला कळलेच नाही. सकाळी उठली तेव्हा समोर राजीव बसला होता.
सपनाला उठलेली पाहिल्याबरोबर तो म्हणाला की उठलीस तू? त्यानंतर तो सपनाला म्हणाला की बघ सपना, काल तुला माझ्याजवळ आल्याने खूप त्रास होत होता. तू तर माझ्याशी लग्न केले आहेस, पण तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम नाही. मग मी तुझ्यासोबत माझे आयुष्य कसे जगू? माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेमही नाही. माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे. फक्त लग्न करून नाते निर्माण होत नाही जोपर्यंत ते मनापासून स्वीकारले जात नाही. आणि मी तुला कधीच स्वीकारू शकणार नाही आणि तूही मला कधीही मनापासून स्वीकारू शकणार नाही. घरच्यांच्या मजबुरीने मी हे लग्न केले आहे. मी माझ्या पत्नीला फसवू शकत नाही, पण माझ्या कुटुंबाला वारस हवा आहे म्हणून त्यांनी मला तुझ्या खोलीत पाठवले. तू या खोलीतून बाहेर गेल्यावर तुला काल रात्रीबद्दल कोणी विचारले तर तू सांग की तुझ्याशी माझे संबंध प्रस्थापित झाले आहेत. काही दिवसातच तुझे प्रवीणशी लग्न होणार आहे. त्यानंतर मी संधी साधून माझ्या पत्नीसह येथून पळून जाईल आणि तू प्रवीणसोबत या घरात आरामात राहशील. अशा प्रकारे तुमचे जीवनही उद्ध्वस्त होणार नाही आणि ते मला आणि माझ्या पत्नीलाही वाचवेल. राजीवचे हे शब्द ऐकून सपना जोरजोरात रडू लागली. राजीवने तिला सांगितले की तुझ्यासोबत जे काही झाले त्याबद्दल मला खूप वाईट वाटते, पण मी खूप असहाय्य होतो. प्रवीण हा गुन्हेगार आहे हे मला माहीत आहे, पण तो आता सुधारला आहे. जर तू त्याला समजून घेतले तर कदाचित तो चुकीच्या मार्गावर जाणार नाही. त्यानंतर राजीव खोलीतून निघून गेला. सपना खोलीतून बाहेर आल्यावर तिच्या सासूने तिला विचारले, राजीव तुझ्या खोलीत आला होता? सपनाने हो म्हटल्यावर सासूबाई खूप खुश झाल्या. प्रवीणही तिथेच बसला होता आणि सपनाकडे रागाने बघत होता. मग घरी पंडितजी येतात आणि सांगतात की 2 दिवसांनी प्रवीण आणि सपनाच्या लग्नाचा मुहूर्त आहे. 2 दिवसांनी प्रवीण आणि सपनाचे घरीच साधेपणाने लग्न झाले. सपना रात्री तिच्या खोलीत बसलेली असते, पण कित्येक तास उलटूनही प्रवीण खोलीत येत नाही. 3-4 तास वाट पाहिल्यानंतर प्रवीण खोलीत आला. तेव्हा सपनाने त्याला विचारले, तू इतका वेळ कुठे होतास? तेव्हा तो सपनाला सांगतो, तू कसली स्त्री आहेस? तू माझ्याबरोबरही आणि माझ्या भावाबरोबरही? मला वाटले की माझ्याबरोबर वेळ घालवल्यानंतर तू माझ्यावर प्रेम करायला लागली असेल. मी तुझ्यावर खूप प्रेम करू लागलो, पण काल रात्री तू माझा पूर्ण विश्वास तोडलास. असे सांगून प्रवीण गप्प झाला आणि खोलीतून बाहेर पडला. प्रवीण खोलीतून बाहेर पडत असताना राजीवने त्याला पाहिले आणि त्याच्या मागे गेला. प्रवीण जाऊन घराबाहेरील पार्कमध्ये बसला आणि रडू लागला. राजीव त्याच्याकडे गेला आणि त्याला विचारले, तू इथे काय करतो आहेस? तर तो म्हणाला, भाऊ तू इथून निघून जा. मी तुझा आणि सपनाचा तिरस्कार करतो. म्हणून तो म्हणाला, एकदा तू माझे ऐकून घे. त्यानंतरही तुला असे वाटत असेल की मी काही चुकीचे केले आहे तर तू माझा तिरस्कार करू शकतोस. प्रवीणने काहीही ऐकायचे नसल्याचे सांगितले, पण राजीवने आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली. राजीव त्याला सांगतो की त्याने सपनासोबत काहीही केले नाही. तो फक्त त्याच्या आईला खुश करण्यासाठी खोलीत गेला होता आणि तो जाताच झोपी गेला आणि त्यानंतर तो परत आला. प्रवीण म्हणाला, तू खरं बोलतोस ना? मग राजीव बोलला, तुला वाटतंय का मी माझ्या बायकोला फसवणार? आज तिची मानसिक स्थिती ठीक नाही, तरीही मी तिच्या पाठीशी उभा आहे. मग मी तिला कसे फसवू शकतो? आणि प्रवीण, मी पण तुला सांगेन की तू तुझ्या बायकोला कधीही फसवू नकोस आणि आज रात्री मी हे घर सोडून जाईल. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. पोलिसात तक्रारही करू नका. आईला खोटं सांग की तू तक्रार नोंदवलीस, पण पोलिसांनी शोध घेऊनही सापडला नाही. तुम्ही तुमचे आयुष्य शांतपणे जगावे अशी माझी इच्छा आहे आणि मीही. मूल झाले नाही म्हणून कोणत्याही स्त्रीचे आयुष्य उद्ध्वस्त करणे मला अजिबात बरोबर वाटत नाही आणि खोटं बोलून कोणाशी लग्न करणं सुद्धा मला योग्य वाटत नाही. जर आईला हवं तसं आपण केलं असतं तर सपना आणि माझी बायको दोघांची फसवणूक झाली असते आणि याच मार्गाने आपण चारही आयुष्य जगू शकलो नसतो. आपले आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले जाऊ शकतात. प्रवीणने भावाला मिठी मारली आणि त्याचा भाऊ राजीव पत्नीसह घराच्या मागील दाराने घराबाहेर पडला. प्रवीणने त्यांचा निरोप घेतला आणि त्यानंतर तो सपनाच्या खोलीत आला आणि खोलीत आल्यानंतर त्याने पाहिले की सपना खूप रडत होती. येताच त्याने सपनाला मिठी मारली आणि सपनाला काही बोलायचे होते तोच त्याने सपनाला सांगितले की तुला काही बोलायची गरज नाही. राजीव भाऊने मला सर्व काही सांगितले आहे आणि ते पण येथून निघून गेले आहेत आणि आता तू आणि मी आपले आयुष्य आरामात जगू शकतो. राजीव भाऊनेही तुला घटस्फोट दिला आहे. त्याने मला त्याची कागदपत्रे दिली आहेत. तू पण सही कर. प्रवीणने घटस्फोटाची कागदपत्रे सपनाला दिली. सपनाने त्यांना लगेच सही केली आणि आता राजीव आणि सपना हे पती पत्नी राहिले नाहीत. प्रवीणने सपनाला सांगितले की माझ्याकडून यापूर्वी अनेक चुका झाल्या आहेत, पण मी आता सुधारलो आहे आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी कधीही तुझा विश्वासघात करणार नाही. सपना ही प्रवीणला सांगते, मी सुद्धा तुझ्याशी पूर्ण निष्ठेने नातं ठेवीन आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले. सकाळी राजीव आणि त्याची पत्नी दिसले नाहीत तेव्हा प्रवीणच्या आईने आवाज काढण्यास सुरुवात केली. प्रवीणने त्यांना इथेच दाखवून दिले की ते लोक कुठे गेले हे त्यालाही माहीत नाही. त्यानंतर पोलिसात जाऊन तक्रार नोंदवू असे सांगून प्रवीण घरातून निघून गेला आणि परत आल्यावर त्याने पोलिसात तक्रार दाखल केल्याचे खोटे बोलले. काही दिवस उलटून गेले पण पोलिसांकडून प्रतिसाद आला नाही. तेव्हा प्रवीणने पोलीस स्टेशनला जाण्याचे निमित्त केले आणि तेथून परत आल्यावर पोलिसांनी खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण भाऊ सापडला नाही असे सांगितले. त्यानंतर प्रवीणने आईला समजावले की आता आयुष्यभर रडून काही फायदा नाही. मी तुमच्यासाठी येते आहे
आणि मी आणि सपना तुमच्या कुटुंबाला वंश नेऊन पुढे नेऊ. सपनाच्या सासूने तिचे अश्रू पुसले आणि सपनाला म्हणाल्या की आता तूच माझी सून आहेस. जो माझ्या कुटुंबाला पुढे नेऊ शकला नाही, आता तो तिथे नाही. तो माझ्यासाठी मेला आहे. सपनाला तिच्या सासूचे शब्द अजिबात आवडले नाही, पण तिला वाटले की हेच त्यांच्या आयुष्यासाठी योग्य आहे. आणि आज सपनाच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि सपनाला एक मुलगा आहे आणि तिची सासूही आनंदी आहे. मित्रांनो, लग्नाचा निर्णय हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. तो घेण्यापूर्वी त्याचे पूर्ण संशोधन झाले पाहिजे. अन्यथा अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते. आणि स्त्रिया म्हणजे फक्त स्त्री असेल तर मूल जन्माला घालायचे नसते. जर ती जन्म देऊ शकत नसेल तर तिचा अपमान करू नका, तिचे आयुष्य खराब करू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.